वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, ज्ञानेश्वरी या अलौकिक ग्रंथाबद्दल बोलायचं ठरवलं आहे। पण हा महान ग्रंथ एकमेव ग्रंथ मराठीतला की जो 800 वर्षे झाली तरी अजूनही लोकोत्तर ग्रंथ म्हणूनच गणला जातो। अशा ग्रंथाबद्दल बोलावं की नाही, हे धाडस आपण करावं की नाही असा मनात विचार आला। पण नंतर ज्ञानदेवांचीच एक ओवी आठवली। ते म्हणतात ना, राजहंसाचे चालणे भूतळी जालिया शहाणे आणि के काय कोणे चालावेची ना। बस या ओवीचा आधार घेतला आणि आज ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथावर बोलायचं ठरवलं। श्रोत्यांनो, जसं ज्ञानदेव म्हणतात तसंच मी सुद्धा म्हणते। श्रोते हो आपण महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळी अर्चितसे भक्ती तरी बेल जरी गोगावती स्वीकाराल की। बेलाच्या ऐवजी जरी निरगुडीचा पाळा भगवंताला व्हायला महादेवाला, पण तो जर भक्तिभावाने व्हायला तर भगवंत आनंदाने स्वीकारतात। तसंच माझे हे दोन काही बोल आहेत ज्ञानेश्वरी बद्दल, ते आपण मानून घ्याल, त्याचा स्वीकार कराल अशी मी तुम्हाला प्रार्थना करते। मंडळी, महाराष्ट्रातील संत पंचकांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेले ज्ञानेश्वर महाराज त्यांनी लिहिलेला लोकोत्तर ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरी या शब्दातच किती गूढ गहन अर्थ आहे नाही का। जिच्यामध्ये ईश्वरी ज्ञान आहे ती ज्ञानेश्वरी, किंवा जिच्यामध्ये ईश्वर प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आहे ती ज्ञानेश्वरी, किंवा जिच्यामध्ये आध्यात्मिक ज्ञान आणि तत्वज्ञान व्यवहार ज्ञानाच्या दृष्टीने समजावून सांगितलं आहे ती ज्ञानेश्वरी। आणि सगळ्यात सोपं आपल्याला समजेल असं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ती ज्ञानेश्वरी। या ज्ञानेश्वरीचा आपण थोडक्यामध्ये आता उहापोह करूया। या ग्रंथाबद्दल थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करते। बघा, ज्ञानदेव म्हणजे खरोखर भगवंताचेच अवतार। पावसचे स्वामी स्वरूपानंद म्हणतात तसं, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात परा गुरु ज्ञानेश्वर भगवंत। अहो, ज्ञानदेव म्हणजे कलियुगातील भगवान श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष अवतारच। बघा ना, त्यांच्या जन्म वेळा आणि त्यांच्या जन्मतिथी कशा एकसारख्या आहेत। आणि शिवाय लोकोत्तर ज्ञान असलेली ही व्यक्ती, नावच मुळी त्यांचं आपल्याला सांगतं ज्ञानेश्वर हे नाव आहे। आता या ज्ञानेश्वर महाराजांना स्वामी स्वरूपानंद म्हणतात तसं तो सत्कवीवर, फक्त ते ईश्वराचे अवतार होते एवढंच नाही, प्रत्यक्ष कवींचे कवी असलेले हे ज्ञानेश्वर महाराज। त्यांनी मग एक प्रतिज्ञाच केली। ते म्हणतात, माझा मराठाची बोल कौतुके अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन। आणि श्रोते हो, त्यांनी आपले हे बोल अक्षरशः खरे करून दाखवले, तेही अगदी निगर्वीपणे। सगळं श्रेय आपले गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांना देऊन। ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारायांनी रचलेला एक ज्ञानयज्ञच। त्यांनी
ते म्हणतात तसं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तो त्यांचा वाग्यज्ञ आहे. आणि या वाग्यज्ञात त्यांनी अक्षरशः साहित्य सोनियाच्या खाणी रचल्या, आणि त्या सुद्धा कशा की ज्याच्यामध्ये विवेकाच्या वेलींची लावणी केली. असे हे ज्ञानेश्वर महाराज शके 1212 मध्ये त्यांनी नेवासा इथे ही ज्ञानेश्वरी सांगितली. तो खांब अजूनही तिथे आपण बघू शकतो. त्या खांबाला टेकून ते बसायचे. समोर सगळी संत मंडळी बसलेली, श्रोते मंडळी बसलेली, आणि ज्ञानदेव भगवद्गीतेवरचं निरूपण करायचे. आपण अतिशय भाग्यवान म्हणायला पाहिजे की जेव्हा ते निरूपण करत होते तेव्हा सच्चिदानंद बाबांनी ते सगळं लिहून घेतलं, आणि आता तेच आपल्यापर्यंत ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या रूपाने पोचलेलं आहे. खरंच 800 वर्ष झाली मराठी माणसाच्या मनात घर करून असलेला हा एकमेव लोकोत्तर मराठी ग्रंथ, मराठी माणसाच्या गळ्यातला ताईत आणि वारकऱ्यांचा कंठमणी असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक वारकऱ्यासाठी ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर माऊली हे अक्षरशः अद्वयच आहे. इतकी लोकोत्तर रचना केली आहे याच्यात त्यांनी की कायम भुरळ पाडणारा असा हा ग्रंथ तयार झालेला आहे. एकमेवा द्वितीय आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी हे वारकऱ्यांच्या दृष्टीने एक अद्वयच झालेलं आहे. माऊली म्हणून गौरवली जाणारी ज्ञानेश्वरी आपल्याला फक्त प्रेम देऊन थांबत नाही, तर त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ अशा मानसिक विकासाचं, आत्मिक उन्नतीचं आणि जीविताच्या साफल्याचं ज्ञानही देते. यालाच भारतीय तत्वज्ञानात मोक्ष किंवा काही लोक साक्षात्कार असंही म्हणतात. सगळ्या स्तरावरील माणसांना ज्ञानेश्वरी आवडते, आणि वैशिष्ट्य म्हणजे सामान्यांपासून तर अध्यात्मातील वरची पायरी गाठलेल्या साधकांना सुद्धा या ज्ञानेश्वरीने भुरळ घातलेली आहे. त्यांच्या आंतरिक विकासाच्या दृष्टीने ज्ञानेश्वरी ही दीपस्तंभाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे संस्कृतमध्ये तत्वज्ञानपर अनेक पुस्तकं आहेत, पण भगवद्गीता ही भगवद्गीताच. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या बाबतीतही आपल्याला म्हणता येईल, श्रीकृष्णाची पावनवाणी भगवद्गीतेच्या रूपाने अवतरित झाली, तसेच ज्ञानेश्वर महाराजांची वाणी आपल्यापर्यंत ज्ञानेश्वरीच्या रूपाने अवतरित झालेली आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी ही ज्ञानदेवांची वाग्गंगाच म्हणायला पाहिजे. या वाग्गंगेचा उगम कुठे झाला? भगवद्गीतेपाशी. म्हणून भगवद्गीता ही गंगोत्री आणि ज्ञानेश्वरी ही प्रत्यक्ष गंगाच. गीतेतील कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत तरलपणे, अत्यंत भावुकपणे आणि अत्यंत नाजूकपणे विणलेला आहे हा गोप. शिवाय ज्ञानदेवांची सर्वसमर्थ अशी उत्तुंग प्रतिभा. त्यामुळे ही वाग्गंगा अमृताचं माधुर्य घेऊन तर आलेलीच आहे, पण रमणीयतेच्या बाबतीतही ती कुठेही कमी नाही. नवनवीन रूप घेऊन ही येते आहे. अशा या एकाच वेळी तत्वगंभीर आणि सुलभ रमणीय असणाऱ्या वाग्गंगेच्या काठाने आपण छोटासा आता प्रवास करणार आहोत. सगळ्यात पहिले म्हणजे ज्ञानदेव म्हणतात तसं काय बरं प्रयोजन आहे ज्ञानेश्वरी सांगण्याचं, ज्ञानेश्वरी लिहिण्याचं. अगदी मराठीतच सांगायचं असतं तर साधं भगवद्गीतेचं त्यांनी मराठीमध्ये भाषांतर केलं असतं, पण आपली ज्ञानेश्वरी तशी नाही, वेगळी आहे. काय म्हणतात ज्ञानदेव? जीवाला आनंदाच्या साम्राज्यावर अभिषेक करण्यास एक फक्त ब्रह्मविद्याच समर्थ आहे.
अशा या ब्रह्मविद्येची उणीव नाहीशी व्हावी. ज्यांना ज्यांना आवड आहे, ज्यांना ज्यांना इच्छा आहे, त्या सगळ्यांना ही ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी, जेणेकरून तो कृतार्थ व्हावा, या कळकळीने गीतेचा असा विस्तृत अर्थ ज्ञानदेवांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. ते स्वतःच म्हणतात, तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभारू, आनंदाचे आवारू मांडू जगा, फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जिणी, देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझी विश्वा. महाबोध सुकाळ करून त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. दुसरं प्रयोजन की जीवाच्या दुःखाला कारणीभूत होणारं जे अज्ञान, जे कायम आपल्या मागे लागलेले असतं, त्या अज्ञानाचा नाश व्हावा ही त्यांची इच्छा. ते संपूर्णपणे नाहीसं व्हावं अज्ञान, आणि जीवाला आत्मविद्या प्राप्त व्हावी, हे ज्ञानदेवांचं दुसरं प्रयोजन आहे. पुढे ज्ञानदेव म्हणतात की गीता हा जीवनाचा ग्रंथ समजता येईल. यात उच्च प्रकारचे जीवन कसे घालवावे याची प्रामुख्याने चर्चा आहे, आणि त्याला अनुषंगिक असे इतर विषय पण ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रयोजन म्हणजे आत्मवस्तूची ओळख करून देणं. ज्ञानेश्वर महाराजांचा एक फार आवडता शब्द आहे. वस्तू म्हणतात किंवा आत्मवस्तू म्हणतात. प्रत्येक जीवाच्या आत जो आत्मा बसलेला आहे त्याला ते आत्मा म्हणून थांबत नाही, किंवा फक्त परमात्मा असं म्हणत नाही. ते नेहमी ज्ञानेश्वरीवर तुम्ही जर बघितलं तर वस्तू हा शब्द त्यांनी आत्म्याविषयी वापरलेला आहे. आणि ते म्हणतात की मला या आत्मवस्तूची लोकांना ओळख करून द्यायची आहे. त्यांच्या शब्दात, तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रियाची भोगविन इंद्रियान करवी. अगदी प्रतिज्ञाच केलेली आहे त्यांनी. खरं तर आत्मा ही वस्तू अशी आहे की ती इंद्रियातीत आहे. आपल्याला ती दिसू शकत नाही डोळ्यांनी, पण ज्ञानदेवांची प्रतिभा, त्यांचं ज्ञान इतकं अलौकिक की त्यांनी प्रतिज्ञा करून सांगितलं आहे, तेणे कारणे मी बोलेन, जे अतिंद्रिय आहे ते सुद्धा मी तुमच्या इंद्रियांना गोचर करून दाखवेन, असं ज्ञानदेव म्हणतात. ही जी ज्ञानेश्वरीची आतापर्यंत प्रयोजनं सांगितली, त्या ज्ञानेश्वरीचं आणखी काय बरं वैशिष्ट्य आहे? ही तर आपल्याला सगळी पटणारी प्रयोजन आहे. वैशिष्ट्य काय आहे ज्ञानेश्वरीची ती आता आपण बघूया. सामान्यपणे एखादी वस्तू आपल्याला आवडते, आपण तिच्या प्रेमात पडतो, ती आपल्याला सुंदर वाटते. का बरं? कारण ती वस्तू किंवा ती व्यक्ती किंवा ते एखादं झाड असो, पान असो, फूल असो, काहीही असो, आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांना त्यांचं ज्ञान होतं, आणि मग आपले ज्ञानेंद्रिय आपल्या मनाला सांगतात की हे काहीतरी छान आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती पाहिली की तिचं रूप आपल्या डोळ्यांना दिसतं आणि आपण म्हणतो, वा किती छान आहे ही व्यक्ती दिसायला. फूल एखादं पाहिलं, त्याचा सुगंध आपल्या नाकाला तो जाणवतो आणि आपण म्हणतो, वा वा किती छान सुगंध आहे. किंवा संगीत घ्या, कानांना ते आवडतं आणि म्हणून आपल्याला ते संगीत आवडतं. कानांना ते कळतं आणि म्हणून आपल्याला ते संगीत आवडतं. पण ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य असं की अतिंद्रिय तरी भोगविन, ते म्हणतात की त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते या सगळ्या पंचेंद्रियांच्या ज्या भावना असतात, पंचेंद्रियांचे जे विषय असतात त्याच्या पलीकडे जाऊन असणारे आहे. कुठेही ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला असा विकारांचा, विषयांचा, वासनांचा कुठेही आपल्याला उद्रेक झालेला दिसणार नाही. हे ज्ञानेश्वरीचं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. दुसरं म्हणजे तत्वज्ञानासारखे गहन सिद्धांत त्यांनी इतकी आपल्या व्यवहारातली छोटी छोटी उदाहरणं देऊन आपल्याला समजावून सांगितलेली आहेत की आपल्याला असं वाटतं वाचताना, अरे हे तर आपण रोजच बघतो, ही तर आपल्या रोजच्याच व्यवहारातली, रोजच्याच जीवनातील गोष्ट आहे
आणि मग जो सिद्धांत त्यांना सांगायचा असतो तो आपल्याला जरा सुलभ वाटायला लागतो, सुकर वाटायला लागतो. हे ज्ञानेश्वरीचं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं म्हणजे जरी ज्ञानेश्वरांनी दिलेली दृष्टांत सगळे आपल्या व्यवहारातलेच असले तरी त्यांचा उपयोग ते फार वेगळ्या स्तरावरून करून देतात आपल्याला. अगदी साधी साधी गोष्ट असते, आपल्याला त्याच्यातला गहन अर्थ समजत नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्यानंतर नंतर कळतं की अरे हे रोजच्या व्यवहारातलं उदाहरण हे आपल्याला ज्ञानेश्वर त्याच्या योगाने महान सिद्धांत समजावून देतात आहे. आणि पुढलं वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानेश्वरी भर उपमांची अतिशय लयलूट आहे. सूर्य, चंद्र, तारे, वन, जंगल, बाग, बगीचे, समुद्र, आकाश यांचा विविध संदर्भात ज्ञानदेवांनी अतिशय चांगल्या रीतीने उल्लेख केलेला आहे. पण पुन्हा कुठेही इंद्रियांच्या सुखाशी त्याचा धागा जोडलेला नाही. आणखी एक वैशिष्ट्य ज्ञानेश्वरीचं ओवीबद्ध लेखन. संपूर्ण ज्ञानेश्वरी ही ओव्यांमध्ये लिहिलेली आहे. काय बरं ओवीचं वैशिष्ट्य? ओवी ही अतिशय लवचिक असा एक काव्य प्रकार आहे. छोट्याशा 2 ओळी असतात, पण या 2 ओळींचा उपयोग ज्ञानदेव महान तत्वज्ञानपर सिद्धांत सांगण्यासाठी करतात. यामध्ये या 2 छोट्याशा ओळींमध्ये सखोल अर्थ तर असतोच, पण ज्ञानदेवांनी भरलेलं परिपूर्ण सौंदर्यही असतं आणि कोळीक पण असते. उदाहरणादाखल एक ओवी सांगते. ज्ञानदेव म्हणतात, जैसे बिंब जरी बचके एवढे, परी प्रकाश त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवाची. छोटंसं आपलं दिसतं आपल्याला इथून, सूर्यबिंब केवढं छोटं दिसतं, पण केवढा प्रकाश त्याचा, अगदी त्रैलोक्याला सुद्धा तो प्रकाशित करून टाकतो. तसंच या ओव्यांचं सुद्धा आहेत छोट्याशा, पण अतिशय गहन गर्भितार्थ त्यांच्यामध्ये असतो. आणखी एक वैशिष्ट्य ज्ञानेश्वरीचं, गीतेमधील मूळ आध्यात्मिक विचाराला कुठेही धक्का पोचलेला नाही. खरं म्हणजे गीतेचे फक्त 700 श्लोक आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी ती इतकी विस्तृत केलेली आहे की ती 9000 ओव्यांची झालेली आहे ज्ञानेश्वरी. म्हणजे किती विस्तारांनी त्यांनी सांगितलेलं आहे. कारण त्यांचं एकतर कवित्व आणि त्यांना जे व्यावहारिक दृष्टांत जे दिसले ते त्यांनी इथे सगळ्या प्रत्येक श्लोकासाठी मांडलेले आहेत गीतेच्या. दैनंदिन व्यवहारातले आहेत बरं का सगळे दृष्टांत. उदाहरणार्थ ते म्हणतात, जे अपत्य थानीहून निघे, तयाची भूकती मायेसीच लागे, एरवी ते शब्दे काय सांगे, मज स्तन्य दे जणी. छोटंसं अर्भक असतं, नुकतं जन्मलेलं, बोलू शकत नाही, पण त्याची आईच त्याला वेळोवेळी स्तन्य देते, स्तनपान करते. कारण काय, त्याला भूक लागली असेल हे त्याच्या आईला जाणवतं. आणि म्हणून हे असं प्रत्यक्ष पाहिलेलं अतिशय आपल्या रोजच्या व्यवहारातलं उदाहरण ज्ञानदेव देतात. आता याचा उपयोग ते कुठल्या स्तरावर करतात ते ज्ञानेश्वरी वाचल्यानंतरच आपल्याला कळेल. दुसरं एक असंच आपल्या रोजच्या उदाहरण देते. वडील जेवायला बसले आहेत आणि त्यांचा छोटासा मुलगा रांगत रांगत त्यांच्या पानाजवळ येतो. काय होतं बरं पुढे? वडील त्याला झिडकून टाकत नाही, दूर हो असं म्हणत नाही. बाळांनी उचललेला घास घेण्यासाठी वडील आ करतात आणि मोठ्या प्रेमाने त्यांनी धरवलेला घास खातात. ज्ञानदेव म्हणतात, बालक बापाची येरी आणि बापासीच जेवू लागे, तेणे संतोषलेनी वेगे मुखची ओढवी. अतिशय संतोष होतो वडिलांना आणि ते कौतुकाने आपल्या बाळाने दिलेला घास खातात. आणखी एक, आईला आपल्या अपत्याची कसं कौतुक वाटतं ते. खरं तर तो बोबडा बोलत असतो, वाकडा तिकडा चालत असतो, पण ना तरी बालक बोबडा बोली का वाकडा विचुका पावली, ते चोज करून माऊली रिझे जेवी.
रिसते म्हणजे रंजते, तिला फार मजा वाटते. इतकं वाकडं तिकडं चालणारं हे बाळ आपलं, इतकं उघडं बोलणारं, पण काय कौतुकाने ती त्याच्याकडे पाहत असते. हे अगदी पाहण्यासारखं आहे. आणखी एक ज्ञानेश्वरीतलं वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानेश्वरीचं सौंदर्य. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानदेवांची लावण्यवती कन्या आहे असं म्हणायला हरकत नाही. ठाई ठाई ज्ञानदेवांची सौंदर्य दृष्टी विखुरली आहे. कारण ज्ञानदेव जरी वैराग्यशील होते तरी ते कवी होते, कवी मनाचे होते, आणि त्यांचं कवित्व त्या सौंदर्याच्या रूपाने ज्ञानेश्वरीवर पसरलेलं आपल्याला दिसतं. म्हणूनच ही वाग्गंगा इतकी लावण्यवती झालेली आहे आणि म्हणूनच आकर्षकही झालेली आहे. खरं पाहिलं तर इतके 700-800 वर्षापूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी, बरेचसे शब्द त्या काळातले आहेत, आपल्याला समजतही नाहीत, पण तरी सुद्धा तिच्यातलं सौंदर्य मात्र काही कमी होत नाही. एक एक ओवी जशी वाचत जावी तसं पुढलं थोडंसं आणखी एक पान वाचूनच घ्यावं अशी इच्छा माणसाला होते. आणि हे ज्ञानेश्वरीच्या लोकप्रियतेचं कारण आहे. काय आहे बरं ज्ञानेश्वरीत? ज्ञानेश्वरीत काय आहे हे म्हटलं तर फार मोठी यादी होईल, पण थोडक्यात सांगते. ज्ञानेश्वरीत उपमा आहे, भाषा सौंदर्य आहे, तत्वज्ञान आणि भक्ती व अद्वैत यांची सांगड आहे. ज्ञानदेवांची अलौकिक निरीक्षण शक्ती आहे आणि त्यांची अप्रतिम अशी कवित्व शैली आहे, अलोट वाङ्मय माधुर्य आहे. या सर्व गुणांच्या मिश्रणाने जी काही बनली आहे ती सौंदर्यवती ज्ञानेश्वरी एक अनुपमेय असा ग्रंथ झालेली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कर्म आहे, नक्कीच आहे, पण कर्माची कटकट नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आहे, पण ज्ञानाचा वृक्षपणा नाही. ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती आहे, पण ती अंधपणाने व्यापलेली नाही आहे. ज्ञानदेवांच्या वैराग्यात रखरखीतपणा कुठेही आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळेच त्यांच्या ज्ञानामध्ये वृक्षपणा नाही. ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे असं म्हटलं तर मी असं म्हणेन की ज्ञानेश्वरीमध्ये भावनांची कोमलता आहे, तिच्यामध्ये कल्पना शक्तीची उदारता आहे, तिच्यामध्ये मृदू मधुर शब्दांची समृद्धी आहे, रचनेची अतिशय सहजता आहे आणि सरलता आहे. एकूण काय, प्रथम श्रेणीतल्या काव्यातले सगळे काव्य विशेष ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सापडतील. ज्ञानेश्वरी वाचताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे अतिशय शांततेने ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगतात. म्हणजे शांतरस, नवरसांपैकी शांतरस हा प्रामुख्याने ज्ञानेश्वरीमध्ये आढळतो. पण मग येतो 11वा अध्याय, विश्वरूप दर्शन, आणि याच्यात तर सगळेच रस येतात. वीररस आहे, शृंगार नाही, विभत्स रस आहे, वीररस आहे, सगळे रस येतात याच्यात. आता काय करायचं? ज्ञानेश्वरांमधले कवी जागे होतात आणि ते म्हणतात, जेथ शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, आणि येराही रसा पांती करा जाहाला मानू. शांततेचं घर होतं, शांत रसाचं, आणि तिथे पाहुणे म्हणून कोण आले तर इतर 8 रस आले नवरसांपैकी. मग त्यांनाही आपल्या पंक्तीला घेतलं शांत रसाने आणि त्यांनाही तसंच समृद्धतेने जेवू घातलं. मग पुढे काय झालं? पुढचं उदाहरण तर आणखीनच पाखडण्यासारखं आहे. ते म्हणतात, अहो वधूवरांची ये मिळणी, जैशी वराडी आहे लुगडी लेणी, तैसी देशी येचा सोकासनी मिरविले रस. लग्नामध्ये वधूवर हे उत्सव मूर्ती, त्यांचा मान करतातच, पण त्यांच्याबरोबर आलेली जी वराडी मंडळी असते त्यांनाही आपण लुगडी लेणी देऊन त्यांचाही मानपान करतोच ना. तसं या शांत रसाकडे जे वराडी लोक आलेले आहेत, इतर 8 रस आलेले आहेत, त्यांचा सुद्धा व्यवस्थित मान ज्ञानदेवांनी राखलेला आहे. आणि इतरही रसांचा समाचार 11व्या अध्यायामध्ये घेतलेला आहे.
एक 11व्या अध्यायातलं आणखी एक उदाहरण देते, जे अतिशय आपल्याला आश्चर्यचकित करणार आहे आणि ज्ञानेश्वरीच्या प्रेमातच पाडणार आहे. ज्ञानदेव म्हणतात, ईश्वराने आपलं विश्वरूप अर्जुनाला दाखवलं. एकामागे एक ते रस बघून त्यातली भव्यता, दिव्यता, त्यातला शृंगार, वीररस, हे सगळं बघून अर्जुन चकित झाला आणि त्याला ते सहावे ना. त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडे होतं. म्हणून त्यांनी भगवंताला विनंती केली, देवा, हे माझ्याच्यानी बघणं होत नाही, हे आवरा हे रूप, मला तुमचं पूर्वीचं चतुर्भुज रूपच दाखवा. हे सांगण्यासाठी आणि मग देवांनी विश्वरूप आवर्त घेतलं आणि पुन्हा ते पूर्वीच्या रूपात आले. हे सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी कुठलं बरं उदाहरण वापरावं. ते म्हणतात, एखादी महिला साडी घेण्यासाठी साडीच्या दुकानात जाते. तिथला जो दुकानदार असतो तो अनेक साड्या त्या महिलेपुढे उलगडून दाखवतो आणि त्या महिलेला जेव्हा ते आवडत नाहीत, ही नको, ती नको, ती नको, आणि शेवटी ती म्हणते की मला यातलं कुठलीच साडी आवडली नाही, तेव्हा तो दुकानदार भराभरा त्या साड्यांचे घडे करून पुन्हा ठेवून देतो. अगदी तसंच ईश्वराने केलं. भगवंतांनी आपलं विश्वरूप आवरून घेतलं आणि पुन्हा ते मूळ स्वरूपामध्ये अर्जुनाला दिसले. त्यांच्या काव्यस्फूर्तीला एकदा भरती आली की एकामागून एक रूपक लाटांप्रमाणे वाहत जाताना दिसतात. विशेष म्हणजे त्यांच्या या काव्यात निर्व्यंग आणि सुदृढ मानसिक स्थिती आपल्याला प्रकर्षाने जाणवते. ज्ञानदेवांनी गीतेच्या रमणीयतेचे जे वर्णन केले आहे ते त्यांच्या या ज्ञानेश्वरी या ग्रंथालाही अगदी लागू होते. कसं? ते म्हणतात, या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारून. भवानी म्हणजे पार्वती माता शंभू महाराजांना विचारते, काय आहे हो या भगवद्गीतेमध्ये, एवढे का तुम्ही त्याच्यामुळे आकर्षित झाला. तेव्हा शंभू काय उत्तर देतात? शंभू म्हणतात, तेथ हरू म्हणे नेणीचे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन हे देखीजे गीता तत्व. आता समजा गीतेलाच चांगलं म्हटलं तर आपल्या पत्नीला राग येईल ना. पत्नीलाच चांगलं म्हटलं तर गीतेचं महत्व कमी होईल. म्हणून ज्ञानदेव पहा कशी रचना करतात. ते म्हणतात, देवी जैसे का स्वरूप तुझे, हे देवी, हे पार्वती, जसं तुझं स्वरूप नित्य नूतन आहे तसंच या भगवद्गीतेचं स्वरूप सुद्धा नित्य नूतन आहे आणि म्हणूनच ती इतकी लोकप्रिय झालेली आहे. तर गीता तर लोकप्रिय आहेच, एकमेव ग्रंथ संस्कृतातला तत्वज्ञानाचा. पण ज्ञानेश्वरी का बरं लोकप्रिय झालेली आहे? 8 शतकं झाली तरी सुद्धा ज्ञानेश्वरी ही साहित्यकृती आजही भाविकांना, रसिकांना, एवढंच नव्हे तर चिकित्सकांना सुद्धा आकृष्ट करून घेते. याचं कारण म्हणजे ते लावण्यरत्न भांडार तर आहेच, तिच्यामध्ये शब्द आहे, रस आहे, कल्पना यांचा सुरेख संगम आहे. शिवाय तिला ज्ञानेश्वरांचा जीवनदृष्टीचा सुगंधही लाभला आहे. मंडळी, या ग्रंथकाराचं वय आता लक्षात घेऊया. केवळ 16 वर्षांचं वय आहे, कुमार वय आहे. मी तर म्हणेन की ज्ञानेश्वर महाराजांचा सगळ्यात मोठा चमत्कार हाच की त्यांनी केवळ 16व्या वर्षी ही ज्ञानेश्वरी ग्रथित केली. आपल्याला नेहमी 2च चमत्कार सांगण्यात येतात किंवा 2च चमत्कार माहिती असतात. एक रेड्याला वेद बळवायला आलो तो आणि भिंत चालवली तो. पण खरं म्हणजे त्यांच्याही पेक्षा जो मोठा चमत्कार ज्ञानदेवांनी दाखवला तो म्हणजे 16व्या वर्षी केलेली ही ग्रंथरचना. जे भाव त्यांचे गीतेमध्ये, भगवंताचे गीतेमध्ये सांगायचे राहून गेले, ज्या भावना प्रगट करायच्या राहून गेल्या, त्या या ज्ञानेश्वरीमध्ये उत्कृष्टपणे प्रगट झालेल्या आहेत. भावना तर आहेच, शिवाय आपल्याला वाट दाखवणारं ज्ञानही त्यात आहे.
म्हणून सुरुवातीला या ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका असं होतं. पण पुढे ज्ञानेश्वर महाराजांच्या नावामुळे ज्ञानेश्वरी हेच नाव रूढ झालं. ज्ञानेश्वरीतली एक एक ओवी वाचायला लागलं की असं वाटतं ज्ञानेश्वर महाराजांचा तो वत्सल हात आपल्या पाठीवरून फिरतो आहे. अत्यंत कडक उन्हाळा आहे आणि अशा उन्हामध्ये आपण अत्यंत त्रासलेलं असताना एखादी थंड वाऱ्याची झुळूक आली की जसं शांत छान वाटतं, तसं ज्ञानेश्वरीतली कुठलीही एखादी ओवी वाचली तर आपल्याला तसा अनुभव येतो. ही ज्ञानेश्वरीची लोकप्रियतेचं एक कारण आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ठाई ठाई जाणवते ती ज्ञानदेवांची गुरुभक्ती. शिवाय त्यांनी वर्णिलेला कर्मयोग, त्यांनी वर्णिलेला भक्तियोग आणि त्यांनी त्या तिघांची ज्ञानयोग या तिघांची घातलेली सांगड. गुरूंविषयी तर ज्ञानेश्वर महाराज इतके काही प्रभावित झालेले आहेत, इतकं काही प्रेम त्यांचं उचंबळून येतं की ते कसं वर्णन करू, कसं मी ते प्रगट करू हेही सुद्धा त्यांना कधी कधी जाणवत नाही. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला आधी ते गुरुला वंदन करतात, गुरुला नमन करतात आणि सारखी प्रार्थना करतात. काय म्हणतात? हे गुरु कृपे माये कृपा भांडवल सोडी, माझ्यावर कृपा करे असं साधं साधं म्हणणार नाही. ज्ञानदेव कवी आहेत, महाकवी आहेत, ते कृपा भांडवल सोडी म्हणतात. आणि तू जर कृपा केलीस, तू जर कृपेचं भांडवल सोडलंस तरच मी हा ग्रंथ पूर्ण करू शकेल याची त्यांना अगदी खात्री असते. ते अनेक वेळा ज्ञानेश्वरीवर पूर्ण अनेक वेळा गुरूंची महती वर्णन करतात आणि म्हणतात की जया ते कामधेनू माये तयासी अप्राप्य काय आहे, म्हणून मी प्रवर्तुला आहे ग्रंथी ये. सगळं श्रेय आपल्या गुरूंना देतात. ते प्रत्यक्ष ज्ञानाची देवता असलेले ज्ञानेश्वर महाराज स्वतःकडे पूर्ण नम्रता घेतात आणि म्हणतात येरवी तरी मी मूर्खू. बघा कोण म्हणताय? ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानाचे ईश्वर असलेले. येरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. स्वतःला मूर्ख म्हणून घेतात, पण संत कृपा दीपक माझ्या समोर आहे, त्यामुळे मी हे ग्रंथाची रचना करू शकेन असं ज्ञानदेव म्हणतात. आताच मी म्हटलं तसं प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानदेवांनी गुरूंना नमन केलेलं आहे. पण 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला तर त्यांच्या भावना इतक्या उचंबळून आलेल्या आहेत गुरुबद्दल की त्यांना मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिता लिहिता, ज्या संस्कृत मधल्या भगवद्गीतेचं भाषांतर मराठीत करत होते, त्याच मराठी लिहिता लिहिता त्यांना पुन्हा संस्कृतचे आधार घ्यावासा वाटतो आणि ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातल्या सुरुवातीला 5 ओव्या ते पुन्हा मराठीमध्ये, पुन्हा संस्कृतमध्ये लिहितात. आणि याचा ओव्यांचा रचनात्मक दृष्ट्या विशेष असा की प्रत्येक चरणामध्ये गुरूंच्या महात्म्याचं एक एक विशेषण त्यांनी वर्णिलेलं आहे. आपण नाही का कधी कधी इतकं एक्साइट होऊन जातो की मराठी बोलता बोलता एकदम इंग्लिशचा आधार घ्यावासा वाटतो. तसंच हे काहीसं संस्कृतच्या गीतेचा मराठीत भाषांतर करता करता पुन्हा एकदा संस्कृतची त्यांना मदत घ्यावीशी वाटली. हे त्यांच्या भावनांचा उत्कर्ष असं म्हणावं लागेल. गुरूंचा महिमा कसा अवर्णनीय आहे हे सांगताना ज्ञानदेवांनी काही दाखले दिले आहेत, ते सुद्धा पाहण्यासारखे आहेत. ते म्हणतात सूर्याचं शरीर चकचकीत करायचं आहे. आता त्याला घासण्याची गरज आहे का सूर्याला? क्षीरसमुद्राला पाहुणचार करायचा आहे, कशाचा पाहुणचार करावा बरं? किंवा कापुराला सुगंधित करायचं आहे, शक्य आहे का? कापूर स्वतःच इतका सुगंधित आहे आणि आकाशावर मांडव घालायचा आहे. सगळ्या गोष्टी अशक्य आहेत, कधीही न घडणाऱ्या अशा आहेत. तसंच गुरूंचं जर मला वर्णन करायचं असेल तर ते सुद्धा इतकंच अशक्य आहे, इतकंच अवघड आहे असं म्हणतात ते. पण तरी सुद्धा दरवेळी प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला गुरूंची महती सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आपल्या गुरूंच्या कृपादृष्टीला श्री ज्ञानदेव आईच्या प्रेमळ रूपकाने नमन करतात. ते म्हणतात जय जय शुद्धे
उदारे प्रसिद्धे अनव्रत आनंदे वर्षतीये. त्यांचं म्हणणं असं आहे, हे गुरु कृपादृष्टी माते तुझा जय जयकार असो. तू शुद्ध आहेस, तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस आणि अखंड आनंदाची वृष्टी करणारी आहेस. गुरुसेवेविषयी तर ज्ञानदेवांचे तरंग असे उफाळून येतात की ते एकदा प्रत्यक्ष वाचण्यासारखेच आहे. इतके भावविभोर होतात ज्ञानदेव की ते म्हणतात, गुरुविषयी किंवा गुरूंच्या सेवेविषयी त्यांना निरनिराळ्या कल्पना येतात आणि मग ते त्यांच्या अलंकारिक शैलीमध्ये आपल्या समोर वर्णन करून सांगतात. गुरुची सेवा करायची आहे, मग कशी करावी बरं? तर प्रत्येक गोष्ट लागणारी, गुरु सेवेसाठी प्रत्येक गोष्ट लागणारी मी स्वतःच होईन असं ज्ञानदेव म्हणतात. म्हणजे कुठपासून? तर गुरूंचं घर मी व्हावं, गुरूंच्या घराचं दार मी व्हावं, त्या दाराचा उंबरठा मी व्हावा, त्या घराच्या खिडक्या मी व्हाव्या, गुरूंचं आसन मी व्हावं, गुरूंचे पाय मी व्हावे, गुरूंचे पाय पूजनासाठी किंवा गुरूंचं पाय धुण्यासाठी जे पाणी लागेल तेही मीच व्हावं, त्यांचे पाय पुसण्यासाठी जो कपडा लागेल तोही मीच व्हावा. इतकंच काय, गुरूंच्या भोजनाचं ताट मी व्हावं, त्यांना वाढलेले पदार्थही मीच व्हावे, त्यांना जे पाणी अर्पण केलं तेही मीच व्हावं, त्यांची चौरी मी व्हावी, सगळं मीच होऊन जावं आणि मग मी गुरुची सेवा करावी. इतकी ज्ञानेश्वरांची भावविभोर गुरुभक्ती आहे. हे सगळं केव्हा पण अशी भक्ती त्यांना केव्हा करता येईल? जोपर्यंत त्या देह आहे तोपर्यंत. पण मग पुढे काय? त्याचाही विचार ज्ञानदेवांनी केलेला आहे. ते म्हणतात, देह पडल्यानंतर मग माझ्या शरीरातले सगळे भौतिक घटक गुरूंशी एकरूप होऊन जावे अशी माझी इच्छा आहे. आचार्योपासनेचे याच्यापेक्षा चांगले दुसरे उदाहरण देता येईल का? शक्यच नाही. गुरुविषयी एवढी आर्तता, एवढी उत्कटता, एवढी समर्पणाची वृत्ती आणि विशेष म्हणजे ऐहिकातील वासनेशी काडीचाही संबंध नसणे हे ज्ञानेश्वरीतच पाहायला मिळेल. तपशील प्रत्येक गोष्टीचा आहे आणि गुरुभक्तीविषयी, गुरुसेवेविषयी तपशील तर इतके उच्च प्रतीचे आहेत की त्याच्यामध्ये अद्वैतानुभवाचा धागा अधिकाधिक दृढ करणार आहे. एकूण काय, ज्ञानेश्वरांचे गीतार्थ विवरणाचे बळ कशात आहे? तर गुरुकृपेमध्ये आहे. आणि गुरुसेवा वर्णनाचे सामर्थ्य कशात? तर गुरुविषयींच्या प्रेमात आहे. केवढी ही ज्ञानेश्वरांची गुरुभक्ती आणि केवढी त्यांची नम्रता. ज्ञानेश्वरीमध्ये कविराज ज्ञानदेवांनी उपमा, उत्प्रेक्षा, रूपकांची अक्षरशः मेजवानी वाचकांना दिलेली आहे. एक उदाहरणादाखल माया नदीचं रूपक ते प्रत्यक्ष वाचण्यासारखंच आहे. गीतेमध्ये एकच श्लोक आलेला आहे, तो म्हणजे दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतान तरंतिते. या एका श्लोकावर मायेवरचं रूपक रचून ज्ञानदेवांनी ते रूपक वाखाणण्यासारखं केलेलं आहे. कर्म, भक्ती, ज्ञानयोग मी सुरुवातीलाच म्हटलं पण आहे त्याप्रमाणे या तिन्ही योगांचा अत्यंत भावनोत्कट गोफ ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये गुंफला आहे. आता थोडक्यामध्ये या तीन योगांचं म्हणजे कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगांचं विवरण पाहूया आणि या छोट्याशा निरूपणाचा शेवट करूया. काय म्हणतात ज्ञानदेव कर्मयोगाबद्दल? एकच दृष्टांत अतिशय चपखल बसणारा तो सांगतो की कर्माशिवाय माणसाला दुसरा उपाय नाही. ज्ञान हवं आहे, कर्म पाहिजे, भक्ती हवी आहे, कर्म पाहिजे, मोक्ष हवा आहे, कर्म पाहिजे आणि भगवंतामध्ये विलीन होण्याचं जे मोक्ष नावाचं साधन आहे ते कर्माशिवाय मिळणार नाही, स्पष्ट सांगतात. आणि याच्यासाठी जे उदाहरण देतात, जो दृष्टांत देतात तो अगदी चपकल आहे. पहा काय म्हणतात ज्ञानदेव.
आपल्या शरीराचा एक अवयव म्हणजे कपाळ. या कपाळावर आपण गंध लावतो आणि ते गंध जेव्हा वाटलं तेव्हा आपण पुसून टाकू शकतो. पण कपाळच जर पुसायचं म्हटलं तर, कपाळच जर काढून टाकायचं म्हटलं तर शक्यच नाही ते. तसं कर्मच करणार नाही हे म्हणणं किती चुकीचं आहे हे या उदाहरणावरून ज्ञानदेव सांगतात. दुसरं उदाहरण म्हणजे नदी तरून जायची आहे. नावेमध्ये बसल्याशिवाय आपण नदीच्या दुसऱ्या तीरावर जाऊ शकत नाही. पण एखादी व्यक्ती जर म्हणेल की मला नाहीच नावेत बसायचं, मला पोहताही येत नाही, मला नावेतही बसायचं नाही, तर तो दुसऱ्या तीरावर जाऊन पोचणं जसं अशक्य आहे तसं कर्माशिवाय इतर गोष्टींची अपेक्षा करणं हे अगदी अशक्य आहे. बिलकुल जमणार नाही ते. ते म्हणतात, ठामपणे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव सांगतात, अगा जयाचे जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केलिया निभ्रांत सापडेची तो. ज्याला ज्याला जे जे विहित कर्म आपल्या धर्माप्रमाणे नेमून दिलेलं आहे ते केल्यानेच तुला ईश्वर भेटणार आहे. पण कसं करायचं ते कर्म? निभ्रांत, मनामध्ये कुठलीही शंका न घेता, त्या कर्माची कटकट न वाटता आपल्याला ते कर्म करायचं आहे, मगच तो ईश्वर आपल्याला सापडेल. आणि ज्ञानदेवांचं हे वैशिष्ट्यच आहे की इतकी चपखल शब्दरचना करतात ते की त्याच्याशिवाय दुसरा शब्दच तिथे उपयोगी नाही. आता इथे बघा ना, निभ्रांत शब्द त्यांनी वापरलेला आहे. शांतपणे आपलं कर्म करायचं. कर्माची कटकट ज्ञानदेवांना नको आहे. अनिच्छेने कर्म केलेलं त्यांना चालणार नाही, भगवंताला आवडणार नाही, हे एका निभ्रांत शब्दाने त्यांनी सांगितलं आहे. तसं आणखी एक उदाहरण सांगते. पसायदानामध्ये त्यांनी म्हटलंय, जे खळाची व्यंकटी सांडो. व्यंकटी सोडो म्हणू शकले असते, किंवा ज्ञानदेवांचाच एक अभंग, ऋणू झुणू ऋणू रे भ्रमरा, सांडसी अवगुण रे भ्रमरा. सांडसी काय, सोडीसी का नाही म्हटलं? हे आपल्या ज्ञानदेवांचाच अभंग आहे. इथे ते म्हणतात की जे खळाची व्यंकटी सांडो, सोडो का म्हटलं नाही त्यांनी? आश्चर्य वाटतं आपल्याला. मग म्हणतो की ते त्या काळातली भाषा असेल, पण नाही. सांडो आणि सोड याच्यामध्ये फार फरक आहे. जसं एखादा गाईचा कळप आहे, वनामध्ये त्यांना चारा खायला आपण सोडून येतो आणि पुन्हा त्यांना संध्याकाळी परत आणलं जातं, हे सोडूमध्ये झालं. आणि सांडोमध्ये चहाचा कप हातात दिलेला आहे, तो सांडला आपल्या कपड्यांवर, परत आणता येईल का हो तो चहा? तो आणता येणार नाही. हा फरक आहे सांडो आणि सोडोमध्ये. म्हणून जे खळाची व्यंकटी सांडो, एकदा गेली की गेली, पुन्हा नको आहे ती आपल्याला खळांची व्यंकटी. असे हे ज्ञानेश्वर महाराजांचे अगदी चपखल शब्दरचना. तसं पुढल्या याच्यात बघा, कर्मयोग सांगताना ते म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. अपार शब्द, किती तोष व्हावा, किती आनंद व्हावा, किती समाधान व्हावं ईश्वराला, तर अपार समाधान व्हावं. आणि कशाने? तर त्या सर्वात्मक ईश्वराला कशाने पूजा करायची? स्वकर्म कुसुमांनी पूजा करायची. बागेतलीच फुलं पाहिजेत किंवा मोठे मोठे हार पाहिजे, ही कटकट नाही कर्माची. तुम्ही स्वतःचं कर्म निभ्रांतपणे करा, त्या ईश्वराला ते पोचतं आणि तो अतिशय खुश होतो, असं हे म्हणतात. पुढलं ते म्हणतात की जर वस्त्रालाच धाग्याचा कंटाळा आला किंवा मडक्यालाच मातीचा कंटाळा आला तर त्यांची निर्मिती शक्य नाही. तसंच तुम्हाला जर पुढे जायचं असेल, तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल, तर कर्माशिवाय, पण कर्म म्हणजे विहित कर्म, तुम्हाला नेमून दिलेले कर्म करण्यामध्येच तुमचा फायदा आहे. पुढे म्हणतात, कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करायचे. कसं? माळिये जेवते नेले
ते उते निवांतची ठेले, तैसे पाणिया केले होवा वेगा. माळी पाण्याला सोडतो, पाटामधून आपल्या मळ्यामध्ये सोडतो. ते पाणी कधीही म्हणत नाही की मी फक्त तुळशीलाच पाणी देईन आणि इकडे बाभळीचं झाड आहे त्याच्याकडे मला नको वळू. जिकडे जिकडे माळी वळवेल तिकडे तिकडे ते पाणी वळतं आणि त्या त्या झाडांना पाणी मिळून त्यांचा विकास होतो. तसंच आपल्याला नेमून दिलेलं काम ते कमी प्रतीचं आहे का उच्च प्रतीचं आहे याचा विचार न करता ते आपल्याला नेमून दिलेलं आहे, तर सर्वार्थाने ते आपण करायचं. माळ्यांनी जसं पाण्याला वळवलं तसं आपण आपल्या कर्माकडे वळायचं हे सांगतात. भक्तियोगाचे सुद्धा ज्ञानदेवांनी वेगवेगळ्या अंगोपांगांनी उत्कृष्ट अशी चर्चा केलेली आहे. ज्ञानेश्वरांना भक्तीचं तंत्र अतिशय चांगल्या रीतीने समजलेलं आहे आणि अतिशय चांगल्या रीतीने ते त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. ते म्हणतात की सूर्याची जशी किरणं असतात ती सूर्य येतो तेव्हा त्याच्या बरोबर येतात आणि सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा त्याच्या पाठोपाठ जातात. भक्तांनी तसं वागावं. प्रत्यक्ष ईश्वराशी आपलं अनुसंधान ठेवावं म्हणजे मग ते भजन होईल. 1 तास भजन केलं आणि बाकीचे तास त्याच्याशी विसंगत असा व्यवहार केला तर ती भक्ती नव्हे हे ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. संपूर्ण आपलं जीवन ईश्वर भक्तीमध्ये रमून जाणे याचाच विचार ज्ञानदेव सांगतात आपल्याला आणि म्हणतात की स्वकर्मकुसुमांनी आणि कर्मफळाचा त्याग करून, अहंतेचा त्याग करून जर कर्म केलं तर ते देवाला अर्पण होतं. पण देवाला अर्पण करायचं तर मग ते कर्म चांगलंच हवं आणि म्हणून कर्म करताना कुठलीही कुचराई केलेली, त्यात कुठलाही कमीपणा केलेला ज्ञानदेवांना आवडत नाही. काल भक्ती पराभक्ती ज्ञानेश्वरांना जास्ती प्रिय आहे. कारण की पूजेची मौज अशी आहे की ती काळाच्या मर्यादित असते. प्रतिमेचं पूजन केलं आपण तर ती काळाप्रमाणे ती पूजा थांबवावी लागते. पण पराभक्तीचं तसं नाही. सतत 24 तास पूर्ण आयुष्यभर भगवंताच्या अनुसंधानात राहणं ही पराभक्ती, ही ज्ञानदेवांना फार प्रिय आहे. आणि शेवटचा जो ज्ञानयोग तो म्हणतात मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र. हे मोक्षदान देणारे शास्त्र आहे. कोणतं? हे ज्ञानाचं प्रधानत्व दाखवणारं हे शास्त्र आहे. आणि गीतेबद्दल ज्ञानदेवांनी यांना म्हटलेलं आहे की ज्ञान हे सर्व उपायांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानानेच मोक्ष मिळतो, ठीक आहे, पण म्हणून एकदम ज्ञान आपल्याला मिळणार नाही. कसं? तर कर्मयोग हा ज्ञानयोगाचा पाया आहे आणि ज्ञानयोग हा कर्मयोगाचं शिखर आहे. साधकांनी कर्मयोगाचं आचरण करायचं आहे आणि ज्ञानयोग प्राप्त करून घ्यायचा आहे. भक्तियोगाचं त्याला जोड देऊन या तयारीविना जो ज्ञानयोगाचं आचरण करू लागतो त्याच्या पदरात परमसिद्धी-रूप फळ पडणं तर अशक्यच आहे. एकूण काय? सद्वासना, सत्समागम, विहित कर्माचे कर्तृत्व मद व फलाकांक्षा टाकून अनेक जन्मपर्यंत आचरण, कर्मसाम्य दशा, गुरुची कृपा, महावाक्यांचे श्रवण आणि त्यांचे मनन, निधिध्यासन आणि आत्मसाक्षात्कार असा हा थोडक्यात ज्ञानमार्ग ज्ञानदेवांनी वर्णिलेला आहे. या निरूपणाचा समावेश करताना मी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांचेच शब्द किंचित बदलून असं म्हणेन. म्हणोनी मने काये वाचा, जो सेवक होई ज्ञानेश्वरीचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. धन्यवाद.